हे मालक मेन कारणीभूत आहेत आमच्या रिडेव्हलपमेंटला, ते मालक. ते कारणीभूत आहे. कारण की त्यांनी ज्यावेळेस पहिली डेव्हलपमेंट केली, त्यावेळेस भरपूर प्रचंड प्रमाणात त्यांनी मोबदला घेतला. तरी त्यांचा हव्यास संपला नाही. एवढे हावरे नालायक माणसं आहेत ना ती. अमरीश ठाकूर, महेंद्र ठाकूर, निनाद कोरे, पल्लवी कोरे, अ, चारुशीला ठाकूर, परत तो मालाडचा अमय वैद्य. एवढी नालायक माणसं, एवढी त्यांची हाव वाढत चालली आहे. त्यांना गरीब दिसत नाही हो. आम्ही फक्त आमचा हक्क मागतोय. पण तरी सुद्धा त्यांना समजत नाही. ते वरतून पाहतात ते बिल्डिंग मधून. तरी पण एवढी नालायक माणसं आहेत ना, बिनधास्त राहतात ते. अजून आता आम्हाला आंदोलन करून पण 8-10 दिवस झाले. एकदाही ते विचारायला आले नाहीयेत किंवा तुम्हाला काय पर्याय हवा का? आपण काहीतरी पर्याय काढू ह्यातून. अजिबात नाही. फक्त त्यांना पैसा पाहिजेल. आता नवीन विकासक समजा आले, तरी सुद्धा त्यांच्याकडे अवाढव्य मागणी करतात. का पण? आम्ही आमचा हक्क मागतोय ना, बस. मग का नाही देते आम्हाला हक्क? हे आम्ही मुख्यमंत्र्यांना पण विचारतोय, उपमुख्यमंत्र्यांना विचारतोय. त्यांना कठोर शिक्षा का होत नाहीये? फक्त ही गरिबांनाच का आणि मराठ्यांनाच का? जर तुम्ही बिहार भवन उभारण्यासाठी बीएमसी त्यांना परवानगी देतीये, मग आपल्या मराठी माणसाला का मागे ढकलतात ते? त्यांचा हक्क नाहीये का इथं? पण हे तर सरकार नेहमी मराठी माणसांच्या मागे उभं राहतं असं म्हणताय. नाही, नाही. खोटं आहे हे, खोटं आहे. कुठेही दिसत नाहीये. मुंबईमध्ये आज तागायत कुठे आहे का मराठी माणसांच्या साठी काही कायदा आहे का? नाही. तो कायदा हक्क मागायला गेले की त्यांना पाठीमागे ढकलतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. अक्षरशः सिद्धिविनायकच्या इथे तुम्ही भूमिपूजन करण्यासाठी आलात. त्यावेळेस आम्ही तिथं होतो. मुख्यमंत्र्यांनी 2 सेकंद गाडी थांबवून आमचा प्रश्न काय आहे ते विचारायला पाहिजे होतं. पण त्यांनी नाही. ते तिथून निघून गेले. का निघून गेले? त्यांना लाज वाटली? लाज वाटली का गरिबांसाठी थांबण्याची? आणि गरिबांना हक्क नाहीये जगण्याचा, मराठी माणसाला हक्क नाहीये जगण्याचा. फक्त इथं गुजराती, मारवाडी, मॉमेडियन तेवढेच त्यांनाच पाहिजेल का? आता कुर्ले तिकडे बांद्रामध्ये घरं बांधली आहेत. अनधिकृत आहेत. त्यांना अधिकृत करून देतात आहेत. आम्हाला का हक्क देत नाही तिथे? हा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. खासदार, आमदार, नगरसेवक, उपमुख्यमंत्री ह्यांना सगळ्यांना शासनाला माझा प्रश्न आहे, की का आम्हाला मराठी माणसांना तुम्ही वेठीस धरून मुंबईच्या बाहेर काढताय?